हरिओम. उपदेश साराच्या 21व्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. प्रथम प्रार्थना म्हणूयात. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. आज आपण ध्यानयोगातील शेवटचा म्हणजे श्लोक क्रमांक 16 शिकणार आहोत. पण त्यापूर्वी गेल्या वेळी शिकलेला श्लोक नंबर 15 पुन्हा एकदा म्हणूयात आणि थोडं अजून त्याच्यावरती चिंतन करूयात आणि मग पुढे जाऊयात. नष्टमानसोत्कृष्टयोगिनः कृत्यमस्ति किं स्वस्थिति यतः. ज्याचं मन नष्ट झालं आहे अशा श्रेष्ठ योग्याला स्वरूपात स्थिरता प्राप्त होते आणि मग या सच्चिदानंद स्वरूप आत्मतत्वामध्ये एकदा का तो रमून गेला की मग तो संपूर्णपणे निरीच्छ होतो. कुठल्याच कामना न उरल्यामुळे त्या कामना पूर्ण करून काही मिळवण्यासाठी कुठलंही कर्म आवर्जून करण्याची त्याला काही गरजच राहत नाही. आता शरीर धारणेसाठी आवश्यक जे काही कर्म आहेत ती तो करतो आणि अत्यंत सहज आनंदी स्थितीमध्ये तो राहतो आणि मग संसारात गुरफटलेल्या सामान्य अज्ञानी अशा जीवांच्या उद्धारासाठी हितासाठी तो काम करूही शकतो. पण ही कर्मे करताना तो कुठल्याही कर्मात मनाने अडकलेला नसतो. तर ह्या योग्याची जी अवस्था आहे ती भगवद्गीतेतील 5व्या अध्यायातल्या श्लोक क्रमांक 7, 8 आणि 9 ह्या श्लोकात कशी वर्णन केली आहे ती आपण थोडी सविस्तर पाहू. श्लोक क्रमांक 7, अध्याय 5. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. योगयुक्त म्हणजे जो एकनिष्ठ कर्मयोगी आहे, विशुद्धात्मा ज्याचं चित्त अतिशय शुद्ध आहे, विजितात्मा ज्यानं स्वतःवर नियंत्रण मिळवलेलं आहे, जितेंद्रिय ज्यानं इंद्रिया जिंकलेली आहेत, सर्वभूतात्मभूतात्मा म्हणजे आपलं आत्मतत्व तेच सर्व भूतमात्रांमधील आत्मतत्व आहे हे जो जाणतो असा मुनी कुर्वन अपि म्हणजे कर्म करूनही न लिप्यते म्हणजे तो त्यांनी लिप्त होत नाही. आता एकदा सरळ पूर्ण भावार्थ मी सांगते. जो निष्ठापूर्वक कर्मयोग आचरतो, ज्याचं चित्त अतिशय शुद्ध आहे, ज्यांनी स्वतःवर विजय मिळवला आहे, ज्यांनी इंद्रियांना स्वतःच्या ताब्यात ठेवलं आहे आणि ज्यानं स्वतःच्या ठिकाणचं आत्मतत्व हे सर्व प्राणीमात्रातील आत्मतत्वच असल्याचं खऱ्या अर्थाने जाणलं आहे, असा तो कर्म करीत असला तरी त्याने लिप्त होत नाही. आता ह्याच्यामध्ये वापरलेली जी विशेषणं आहेत सगळी ती तर पाहिली. विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रिय, विशेषतः ही 3. तर आपण ध्यानयोगातली जी इंट्रोडक्शन पहिली पाहिली त्या भागाचं थोडं आठवण केलं तर यम, नियम, आसन, प्राणायाम ह्या सगळ्यामध्ये ह्या पहिल्या स्टेप्समध्ये हे सगळं येऊन गेलं आहे. ही सगळी तयारी त्या योग्याची पूर्वतयारी ज्याला म्हणू आपण ती झाल्यानंतर तो पुढच्या स्टेजला पोचतो. आता या श्लोकामध्ये कर्मयोग हा शब्द वापरला आहे कारण 5वा अध्याय हा कर्मयोगाबद्दल आणि कर्मसन्यासाबद्दल बोलणारा अध्याय आहे आणि आपण तर आत्ता ध्यानयोगामधला श्लोक पाहतोय. मग हा श्लोक मी इथे कशासाठी सांगते आहे असं कदाचित काही जणांना वाटू शकतं. तर ह्याचं उत्तर मी देणारच आहे. पण आधी आपण पुढचे 2 श्लोक 8 आणि 9 पाहू आणि मग मी त्याला धरून जे विवेचन करीन ना त्याच्यामध्ये हे उत्तर तुम्हाला सापडेल असा मी प्रयत्न करते. श्लोक क्रमांक 8 आणि 9 हे आपल्याला एकत्र म्हणावे लागणार आहेत कारण त्या दोन्ही श्लोकामध्ये मिळून एक वाक्य पूर्ण होतं. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपैश्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन्नपि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. आता ह्याच्यामध्ये एक वाक्य कुठलं आहे ते आधी पहिलं सांगते.
युक्त तत्वविद म्हणजे योगयुक्त झालेला तत्ववेत्ता. किंचित एव न करोमी इति मन्येत, मी काहीही करत नाही असं समजतो. हे कधी काय काय करत असताना तो मी काहीही करत नाही असं समजतो, त्याची आता सगळी लिस्ट दिली आहे. पश्यन म्हणजे पाहताना, शृण्वन म्हणजे ऐकताना, स्पृशन म्हणजे स्पर्श करताना, जिघ्रन म्हणजे वास घेताना, अश्नन म्हणजे खाताना, गच्छन म्हणजे जाताना, स्वपन म्हणजे झोपताना, श्वसन म्हणजे श्वास घेताना. आणखीन पुढच्या 9व्या श्लोकामध्ये पण अजून ती लिस्ट पुढे कंटिन्यू होते. प्रलपन म्हणजे बोलताना, विसृजन म्हणजे बाहेर टाकताना, गृह्णन म्हणजे ग्रहण करताना, उन्मिशन निमिशन म्हणजे डोळ्यांची उघडझाप करताना. आणखीन कशामध्ये इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन म्हणजे इंद्रिय ही इंद्रियांच्या विषयवस्तूंमध्ये प्रवृत्त होतात असं समजून. आता ह्या 2 श्लोकामध्ये नैसर्गिक आणि सामान्य क्रियांची एक मोठीच यादी दिली. त्याच्यामधल्या काही क्रिया अशा आहेत की ज्या केल्याशिवाय जगताच येणार नाही. लाईक श्वसन, ऐकणं, बघणं, जी ती इंद्रिय ही ज्या त्या इंद्रियांच्या विषयांच्याकडे धावणार आहेत, साहजिकच ते विषय ते ग्रहण करणार आहेत आणि हे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळे ह्याच्याविषयी काही जास्त विचार करण्याची गरज नाही. पण जेव्हा मनुष्य एक जीवन जगत असतो तेव्हा तो वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असतो आणि त्या भूमिकांच्या बरोबरच अनेक कर्तव्य त्याच्याकडे चालत येतात की जी त्याला आवडोत किंवा नावडोत त्याला ती पार पाडावी लागतात. आणि हे करत असताना कधी कधी आपण असं म्हणतो की बघा मी किती केलं. म्हणजे मी समजा गृहिणी आहे तर मी घर स्वच्छ ठेवणं, स्वयंपाक उत्तम करणं, पाहुण्यांची किंवा घरातल्या लोकांची काळजी घेणं ही माझी कर्तव्यच आहेत. पण ती कर्तव्य करते मी म्हणजे किती मी महान बाई आहे असा जर मी दिवसभर आणत राहिले तर ते बरोबर नाही. पण हे जे संत किंवा ज्ञानीपुरुष जे असतात ते त्यांच्या वाट्याला आलेली जी काही कर्म असतात ती कुठल्याही अहंकाराशिवाय किंवा कर्तृत्व भावनेशिवाय सहजपणे करत असतात. मी जर पत्नी आहे तर माझी कर्तव्य मला करायचीच आहेत. मी जर आई आहे तर मी माझ्या मुलाची काळजी घेते, त्याचं दुखणं खुपणं काढते. ह्यात मी विशेष काय करते? अशा प्रकारची भावना सर्व प्रकारच्या त्यांच्या जीवनामधल्या ज्या ज्या भूमिका बजावत असताना त्यांची असते. आणि एकदा या अहमभावाचा नाश झाला की सगळीच कर्म ही अत्यंत सहज प्रवृत्तीने होतात. आणि ह्या क्रिया करत असताना सुद्धा त्याला मी काहीही करत नाही अशीच सतत जाणीव असते. मी करतो असं कधीच म्हणत तर नाहीच, पण त्याच्या मनात सुद्धा ते कधी येत नाही. आणि अशी कर्तृत्व भावाच्या संपूर्ण समर्पणाची जी वृत्ती असते ती फक्त पूर्ण ज्ञानी माणसामध्येच निर्माण होऊ शकते. म्हणून युक्त हा जो शब्द इथे वापरला आहे. आणि तत्ववित म्हणजे खरं ज्ञान ज्याला झालेला आहे तो. आणि युक्त म्हणजे जो आत्मस्वरूपात स्थित झालेला आहे तो. आता अशा प्रकारे स्वस्थिती म्हणजे स्वरूपात स्थिती साधलेल्या योगाच्या हातून घडणारी कर्म ही त्याच्यावर काहीही संस्कार किंवा ठसा उमटवू शकत नाहीत. आणि म्हणूनच 7व्या श्लोकात जो आपण आधी म्हटला त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की कर्मयोगी जरी कर्म करीत असला तरी तो त्या कर्माने लिप्त होत नाही. कारण आपण मागे जेव्हा कर्मयोग पाहिला आहे तेव्हा कर्मयोगातली सगळी मुख्य तत्त्व पाहिली आहेत की त्याच्यामध्ये कर्ताभाव सोडणं, मी केलं असं म्हणून न करणं, यांनी कर्मयोगाकडे तुमची वाटचाल होते. मी केलं असं म्हटलं की कर्मबंधनात तुम्ही पडलातच. पण हा तसं म्हणतच नाही. हे आपोआप सगळं चाललंय ते आपोआप होतं. ईश्वरी इच्छेनी इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्ती या तीनही ह्यांचं अधिष्ठान परमेश्वरच आहे. परमेश्वरानेच मला या 3 शक्ती दिलेल्या आहेत. आणि माझं कर्तव्य म्हणून त्याच्याकरता मला माझी कोणी पाठ थोपटावी, माझं कोणी कौतुक करावं एवढ्यासुद्धा फळाची अपेक्षा न ठेवता अत्यंत निस्वार्थीपणे तो कर्म करत असल्यामुळे अशा कर्मयोगी साधकाच्या वासना संपतात आणि त्यामुळे त्याची बुद्धी शांत होते. त्याचं चित्त हे विक्षेपांपासून मुक्त होतं. म्हणजेच काय होतं, आता ध्यानयोगामध्ये आपण जी टर्मिनॉलॉजी वापरतो आहोत त्याचं प्रक्षेपक मन नष्ट होतं
आणि मन नष्ट झालेला हा योगी हा उत्कृष्ट समजला जातो. आता या योग्याला निवड करण्याचा अधिकार आहे. कसली निवड? की त्यांनी ब्रह्मानंदी लीन राहायचं आहे की समाजाभिमुख कामं करण्यात जीवन घालवायचं आहे. ह्यातलं कुठलंही एक ऑप्शन तो चूज करू शकतो. तो आपल्या स्वभावानुसार किंवा ईश्वरी योजनेनुसार म्हणा कुठला तरी एक मार्ग निवडतो. आता या दोनही प्रकारच्या योग्यांची उत्तम उदाहरणं म्हणजे स्वामी चिन्मयानंद आणि त्यांचे गुरु तपोवन महाराज. चिन्मयानंदांनी समाजामध्ये मिसळून वेदांत प्रसाराचं कार्य हाती घेतलं आणि फकीर वृत्तीनं ते आजन्म केलं. आणि त्यांचे गुरु तपोवन महाराज यांनी हिमालयात राहणं, एकांतात ब्रह्मलीन राहणं हेच पसंत केलं. म्हणजे त्यांनी कर्मसन्यास घेण्याचा पर्याय निवडला, तर चिन्मयानंदांनी कर्मयोगाचा पर्याय निवडला होता. पण म्हणून काही त्यांचं महत्त्व कमी होत नाही बरं, कारण त्यांनी चिन्मयानंदांसारखे शिष्य घडवले ज्यांनी अलौकिक कार्य करून दाखवलं. त्यामुळे कर्मयोग आणि कर्मसन्यास हे 2 शब्द 5व्या अध्यायात वापरलेले आहेत. कर्मयोग म्हणजे फळाची इच्छा न ठेवता कर्म करणे, की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने काम केल्यानंतर त्या व्यक्तीला ते कर्म करतोय ह्याचीही जाणीव राहत नाही, इतकं तो सहजभावाने ते कर्म करतो. आणि कर्मसन्यासामध्ये सर्व कर्म ही त्या माणसाने टाकलेली असतात, त्यांचा त्याग केलेला असतो, तरीही तो ज्या अवस्थेत राहतो ब्रह्मलीन अवस्थेमध्ये, त्याच्यामुळे त्याच्या तेजामुळे आपोआपच तो इतरांना प्रेरणा देतो आणि त्याचं अलौकिक कार्य वेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त होतच राहतो. त्यामुळे दोन्हीही तितकेच आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत. अशा प्रकारे कर्मयोग हाही मनोनाशाचा एक उपाय आहे असं आपल्या लक्षात येतं. पण ध्यानयोगामध्ये महर्षींनी सांगितलेला उपाय आहे तो म्हणजे एकचिंतन. एकचिंतन म्हणजे आपण पूर्वी पाहिलं आहे, एकमेवाद्वितीय अशा सच्चिदानंद स्वरूप आत्म्याचं चिंतन. आता ते का आणि कसं करायचं हे पुढील 16व्या श्लोकामध्ये महर्षी सांगतात. तर आपण तो श्लोक आधी म्हणूयात. दृश्यवारितं चित्तमात्मनः चित्वदर्शनं तत्वदर्शनम्. अन्वय. दृश्यवारितं चित्तम आत्मनः चित्वदर्शनं करोति तदेव तत्वदर्शनम इति उच्यते. अर्थ सांगते. दृश्यापासून परावृत्त केलेल्या चित्ताला स्वतःच्या चैतन्य स्वरूपाचं दर्शन होतं आणि यालाच तत्वदर्शन असंही म्हणतात. आता हा झाला सरळ सरळ शब्दार्थ. आता हा श्लोक समजून घेण्यासाठी यातील काही महत्त्वाचे शब्द आपण नीट समजावून घेऊयात. पहिल्या ओळीतील दृश्य आणि चित्त, दृश्यवारितं चित्तमात्मनः, ह्याच्यातील दृश्य आणि चित्त हे 2 शब्द, आणि दुसऱ्या ओळीतील चित्वदर्शनम तत्वदर्शनम ह्याच्यामधलं चित्त आणि दर्शन असे एकूण 4 शब्द आपण समजावून घेतले की हा श्लोक आपल्याला छान समजेल. दृश्य, दृश्य ह्या शब्दापर्यंत पाहू. दृश्य म्हणजे काय? जे पाहिलं जातं, जे पाहिलं जाऊ शकतं, हा झाला शब्दार्थ. पण इतका सीमित अर्थ या ठिकाणी अभिप्रेत नाही बरं का. जे जे काही आपण जाणतो, अनुभवतो ते सर्व काही दृश्य या शब्दामध्ये अंतर्भूत आहे. साधारणपणे आपल्या भोवतालचं जे जग आहे ते संपूर्ण जग, त्यातील सगळ्या घटकांसहित हे दृश्य असं म्हटलं जातं. म्हणजे काय? डोंगर, नद्या, झाडं, पशु, पक्षी किंवा घरं, घरातल्या वस्तू, अन्न, वस्त्र हे सगळं दृश्य आहे. आता या यादीत मी आणखीन काही गोष्टी घालणार आहे. माझं शरीर, माझं मन, माझी बुद्धी. पटतंय का की हे सुद्धा दृश्यच आहेत? आता कारण सांगते, ह्यांना मी यादीत का घातलं. कारण माझं शरीरही मी जाणते, माझ्या भावनांच्या रूपाने मी माझं मनही जाणते आणि माझ्या विचारांच्या द्वारा मी बुद्धीलाही जाणते. जे मी जाणू शकते ते दृश्य. तर या सगळ्या दृश्यांना जाणणारा मी म्हणजे कोण? तो आत्मा. म्हणून मी किंवा आत्मा हा द्रष्टा आहे आणि तो आत्मा जे जे जाणतो आहे ते दृश्य आहे. तर द्रष्टा आणि दृश्य यांचं वेगळेपण जाणणं ह्याला म्हणतात वेदांताच्या परिभाषेमध्ये दृक् दृश्य विवेक. आणि हा विवेकच या श्लोकाचा विषय आहे. आता या सगळ्या दृश्य वस्तू या अनेक आहेत, पण या अनेकांना जाणणारा द्रष्टा आत्मा हा मात्र एकच आहे. म्हणून या एकमेवाद्वितीय आत्म्याचं चिंतन म्हणजेच एकचिंतन. आता
पुढचा शब्द आहे तो चित्त. आता पूर्वी पण आपण चित्त हा शब्द पुष्कळ वेळेला वापरतोय. चित्तामध्ये वृत्ती उठतात, योगश्चित्त वृत्ती निरोधः. आणि कुठल्या तरी एका मागच्या भागामध्ये मी अंतःकरण चतुष्टय असा एक उल्लेख ओझरता केला होता. त्याच्यामध्ये फक्त अंतःकरण म्हणजे आतलं उपकरण आणि त्याचे चतुष्टय म्हणजे 4 भाग, त्या भागांची नावं फक्त सांगितली होती: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. तर इथे मी ही संधी घेते आणि अंतःकरण चतुष्टयाविषयी काही थोडंसं अधिक सांगते, कारण ते महत्त्वाचं आहे आणि आपण एवढा वेदांत शिकतो तर याच्यातली बेसिक ही परिभाषा आपल्याला माहिती पाहिजे असं मला वाटतं. तर मन हे कार्य, ह्या मन बुद्धी चित्त अहंकार हे आपण सृष्टीची उत्पत्ती जेव्हा पाहिली होती ना तेव्हा आपण याविषयी बोललो होतो. तर त्याचा मटेरियल सारखंच आहे. म्हणजे ते कशापासून बनलेलं आहे तर सत्वांशांपासून, पंचमहाभूतांच्या पंचतन्मात्रांच्या सत्वांशांपासून अंतःकरण बनलेलं आहे. पण त्यांची कार्य वेगवेगळी आहेत आणि त्या कार्यानुरूप त्यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. प्रथम मन. मनाचं कार्य काय आहे? संकल्प विकल्प करणं आणि विषय ग्रहण करणं, ते जाणणं. आता याविषयी मी जास्त बोलत नाही, कारण संकल्प विकल्पाविषयी मी पुरेसं बोलले आणि मला वाटतं की ते आपल्या सगळ्यांना आता नक्कीच कळलं असणार आहे. बुद्धी. बुद्धीचं कार्य आहे निश्चय करणं. मनाने अनेक पर्याय समोर ठेवल्यानंतर यातील योग्य तो पर्याय सारासार विचार करून निवडणं हे बुद्धीचं महत्त्वाचं कार्य आहे. आपण अहंकार आधी बघू आणि मग चित्त सांगते. अहंकार म्हणजे अहमचे स्फुरण, अस्तित्वाची विशुद्ध जाणीव. आता याचा गर्वाशी काही संबंध नाही हं, कारण व्यवहारामध्ये अहंकार म्हणजे गर्विष्ठपणा असा एक नकारात्मक अर्थ आपण बहुधा त्याच्याशी जोडतो, पण तो इथे अभिप्रेत नाही आहे. दैनंदिन जीवनातील सर्व क्रिया सुरळीत होण्यासाठी या अहंकाराची ही नितांत गरज आहेच. मी आहे ही जाणीव जागृत असल्याखेरीज कुठलेच व्यवहार होऊ शकणार नाही. आणि आता आपल्या इथे या डिस्कशनमध्ये जो महत्त्वाचा आहे ते चित्त. सखोल विचार आणि स्मरण हे चित्ताचं कार्य आहे. चित्तात संस्कारांच्या रूपात अनुभव साठवले जातात आणि गरजेप्रमाणे ते आठवलेही जातात. एखाद्या विशिष्ट गोष्टीचा ध्यास घेणं, एकाच गोष्टीविषयी सुसंगतपणे विचार करत राहणं हे चित्ताचं कार्य आहे. आता पुढचा शब्द जो आपल्याला समजून घ्यायचा आहे तो आहे चित्त. दुसऱ्या ओळीतला पहिला शब्द चित्त म्हणजे जाणीव तत्व किंवा भान किंवा प्युअर कॉन्शियसनेस किंवा चैतन्य. तर ह्या चित्त तत्वामुळेच आपल्याला सर्व दृश्यांचं दर्शन होतं. आणि आपला चौथा शब्द आहे दर्शन. दर्शन म्हणजे या संदर्भात नुसतं दिसणं असं नाही आहे, तर समजणं, उमजणं, जाणीव होणं, ज्ञान होणं, अनुभवणं असा समग्र अर्थ आहे त्या दर्शन या शब्दाला. आता हे 4ही शब्द आपण जोडून एक वाक्य तयार करू. द्रष्ट्याला चित्तशक्तीमुळे किंवा चित्तत्वामुळे दृश्याचं दर्शन होतं आणि या दर्शनाचे किंवा अनुभवाचं स्मरण हे चित्तात साठवलं जातं किंवा धरून ठेवलं जातं. आता आपण ह्या वाक्याची थोडीशी फोड किंवा उलगडून मी सांगायचा प्रयत्न करते. आपण जेव्हा वस्तू किंवा विचार हे जेव्हा पाहतो, विचार पाहतो म्हणजे हा डोक्यात माझा विचार आला आहे हे मला जेव्हा कळतं. वस्तू आपण प्रत्यक्ष पाहतो, विचार आणि भावना आपल्याला जाणवतात, तेव्हा आपण त्या दृश्यामध्ये अडकतो. म्हणजे वस्तू पाहिली तर वस्तूविषयी विचार करायला लागतो, विचार कुठला डोक्यात आला तर त्या विचाराविषयी अजून विचार करत जातो. तर जेव्हा आपण दृश्य पाहतो तेव्हा आपण त्या दृश्याचा विचार करतो, पण ज्या शक्तीमुळे ते दृश्य आपण अनुभवू शकतो, जाणू शकतो, त्या द्रष्ट्याच्या चित्तशक्तीकडं, ज्ञत्वाकडं म्हणजे जाणण्याच्या शक्तीकडं आपलं लक्षच नसतं. उदाहरण बघू. आपण एखादी वस्तू पाहतो, म्हणजे बॉल समजा वस्तू घेतली, तर बॉल पाहतो म्हणजे आपण खरं काय पाहतो तर त्या बॉलनी परावर्तित केलेला जो प्रकाश तो पाहतो. कारण प्रकाशाशिवाय पाहणं ही क्रिया संभवतच नाही. प्रकाश आधी वस्तूवर पडतो आणि मग वस्तूकडून परावर्तित होऊन तो डोळ्यांपर्यंत पोचतो आणि मग ती वस्तू आपल्याला दिसते असं आपण म्हणतो. पण जेव्हा वस्तू पाहतो तेव्हा आपण त्या वस्तूतच गुंततो आणि ती दाखवणाऱ्या प्रकाशाला विसरून जातो. तर आता या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर महर्षींना अभिप्रेत असलेलं एकचिंतन कसं करायचं ते परत एकदा आपण
नीट स्टेप बाय स्टेप पाहूयात. आता चित्ताबद्दल आपण बोललो. चित्तात अनेक वृत्ती उत्पन्न होतात. आता कशा स्वरूपाच्या वृत्ती? हे पुस्तके किंवा हे घड्याळे. हेच दुसऱ्या शब्दात कसं म्हणता येईल की मी पुस्तक पाहते, मी घड्याळ पाहते. आता या वृत्तींचा विषय बदलतोय. कधी पुस्तके, कधी घड्याळे, कधी आणखीन काही आहे. पण तो जाणणारा मी मात्र बदलत नाही आहे. तर सामान्यतः मनात कोणत्याही वस्तूचा विचार उत्पन्न झाला की आपण त्या वस्तूविषयीच विचार करायला सुरुवात करतो. आपलं लक्ष त्याच्या द्रष्ट्याकडे म्हणजे स्वतःकडे जो जाणतोय त्याच्याकडे कधी जातच नाही. आणि आता हे एकचिंतन करताना आपलं हे लक्ष हे दृश्यापासून किंवा विषयांपासून परावृत्त करून मी चैतन्य स्वरूप द्रष्टा आहे ह्या वृत्तीने चैतन्याकडे लावायचं आहे, म्हणजे एकचिंतन करायचं आहे. आणि तेव्हा आपल्याला असं कळेल की दृश्यापासून निवृत्त झालेलं चित्त जेव्हा या वृत्तीने आपण चैतन्याकडे लावतो किंवा चित्तकडे लावतो तेव्हा ते स्वतःच चित्स्वरूप होऊन जातं. आणि हेच चित्ताचं खरं स्वरूप आहे आणि हेच वास्तविक तत्त्व पण आहे. आणि म्हणून याला तत्त्वदर्शन म्हणतात. म्हणजे हे कळणं की चित्तकडे पाहायचं आहे, चित्त स्वरूप म्हणजेच माझं स्वरूप, हेच तर जाणून घ्यायचं आहे आपल्याला वेदांत शिकून. आणि इथं दर्शन या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलंच की फक्त बघणे असा नाही आहे. हे समजणे, हे पूर्ण मनामध्ये ठसणं म्हणजे दर्शन. मन हे स्वतःच्या शुद्ध चैतन्य स्वरूपात स्थित होणं हेच तत्वदर्शन आहे, असं हे दुसऱ्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे. तर आता हे सगळं आपण मनामध्ये ठेवून हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूयात. दृश्यवारितं चित्तमात्मनः चित्वदर्शनं तत्वदर्शनं. या ठिकाणी ध्यानयोग हा भाग संपलेला आहे. आता पुढच्या भागापासून आपण ज्ञानयोग या महर्षींच्या लाडक्या विषयाला हात घालणार आहोत. तर आता आपण इथे प्रार्थना म्हणून समारोप करूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.